नमस्कार. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला 26 जानेवारी निमित्त 3 कलरची रेसिपी दाखवणार आहे. स्वीट रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. रेसिपीसाठी लागणारे आपले साहित्य ते म्हणजे रवा मी 1 बाउल घेतलेला आहे, खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे, दूध पावडर घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे आणि हे 2 फूड कलर आहे आणि हे दूध घेतलं छोट्या प्याल्यामध्ये. चला तर आपण रवा भाजून घ्यायला सुरुवात करूया. पॅन गरम करायला ठेवला आपण. पॅन गरम झाला आपला. आता 1 चम्मच मी याच्यात तूप घालून घेणार आहे. थोडं आणखी घालते. याच्यामध्ये मी रवा घालून घेते. आता हे आपण भाजून घेऊया. रवा बारीक घेतला मी आणि तुपात छान भाजून घेत आहे. तुपामध्ये छान असा कमी आचेवरच भाजून घ्यायचा रवा. जास्त मोठा काही गॅस ठेवायचा नाही. छान कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा. पूर्ण सगळीकडून भाजून घ्यायचं असं छान. हे बघा आपला रवा झालेला आहे. सुगंध आलेला आहे का म्हणजे भाजला गेलेला आहे रवा. आता आपण याच्यामध्ये हे दूध घालून घेऊया. बघा दूध घालून छान त्याला दळून घेऊ. दूध घालून आता याच्यात आपण साखर घालून घेणार आहे. 3 चम्मच मी साखर घेतलेली आहे. हे बघा ते पण छान साखर त्याच्यात ढवळून घेणार आहे मी. अशी पूर्ण थोडं पाणी सुटणार मग साखरेला. असे आता याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस टाकून घेणार आहे मी. तो पण 3 चम्मच घेतला आणि हे आपलं दूध पावडर आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण एकजीव करून घ्यायचं पूर्ण. असं करून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवलेला आहे मी, मोठा नाही, कारण आपलं झालेलंच आहे जवळजवळ. असं पूर्ण हे करून घ्यायचं. त्याचा गोळा तयार करायचा पूर्ण. चांगले याचे गडे फोडून घ्यायचे आपण असे पूर्ण. साखर वगैरे त्याच्यात छान हे झाली पाहिजे अशी. पूर्ण मध्यभागात घेत राहायचं असं असं असं. म्हणजे ती साखर, आपला खोबऱ्याचा खीस, दूध पावडर, रवा सगळं एकजीव होत आहे. आता याच्यामध्ये थोडी आपण वेलची पावडर टाकणार आहे. हे बघा थोडी चवेसाठी जरा स्वाद वाढतो वेलची पावडरने, म्हणून टाकायची. असं पूर्ण हे करून घ्यायचं. छान फुगला आपला रवा बघा. हे बघा झालं आपलं पूर्ण हे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवणार आहे. जरा म्हणजे फुगणार हे रवा आणि त्याच्यानंतर गार झाल्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहे. हे बघा झालं आपलं गार हे. आता हे छान आपण असं मळून घेऊया. छान त्याला मऊ गार करूया. असं असं करून घेऊ. मऊ असं मऊ करायचं. छान हे करायचं. आता याचे आपण 3 भाग करणार आहे. असे 3 भाग करणार आहे. आपल्याला 3 कलरची बर्फी बनवायची आहे ना. तिन्ही याच्यात मी सारखे घेतलेलं आहे. हे आपल्याला व्हाईटच ठेवायचं आहे. हे वालं याच्यावर आपल्याला कलर तयार करायचा आहे. हे बघा ग्रीन कलर घेतला मी, फूड कलर.
ते थोडा घेणार आहे याच्यावर टाकून. हे आता ते करणार आहे, मळून घेणार आहे असं असं. आणि याच्यावर पण टाकून घेणार आहे मी हे ऑरेंज कलर. हे आधी करून घेऊया आपण, बाजूला ठेवूया हे झाल्यानंतर. तर असं पूर्ण मिक्स करायचं याला. हे बाजूला ठेवून घेते मी आता. आता हा करणार आहे ऑरेंज कलर. थोडा आणखी घालणार आहे याच्यामध्ये असं करून घ्यायचं आहे छान. आणि हा असाच ठेवायचा पांढराच. हे बघा, आपण एक प्लॅस्टिक घेतलेलं आहे, त्याला तूप लावून घेतलं असं. आणि आता त्याच्यावर नाही का आपण एक एक कलरचे, हे 3 कलर मी असे घेतलेले आहे बघा. 3 कलर करून घेतले. आता एक एक आपण असे करायचे, त्याला असे लांब 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 करत न्यायचे असे 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 बघा. हे बघा असे 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 हे बघा असे असे त्याला असे पूर्ण हे करून घ्यायचे छान. असे जरा उलटण्याने हे करायचे त्याला असे लांब. आणि ह्या प्लॅस्टिकने जरा असं हे करून घ्यायचं त्याला. हे बघा असं असं करून घ्यायचं, म्हणजे कसं ते हे होत नाही, खराब नाही होत आणि तुटल्या नाही दरवाजा. असं पूर्ण असं करायचं त्याला. आणि असं एक एक करून बाजूला ठेवायचं. आता हे झालं. हे बघा आता हे असं बाजूला ठेवून देणार आहे. आता हे तसंच त्याचप्रमाणे हे करून घ्यायचं. आता असंच असंच लांब 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 करत न्यायचं. बघा असं ते पण असंच करायचं याच्यावर. कसा रवा असल्यामुळे जरा फुटण्याची भीती असते ना, म्हणून हे प्लॅस्टिकचं आपण हे प्लॅस्टिक नाही करायचं आहे, त्याला सेट प्लॅस्टिकनं करायचं आहे. हे बघा तर याला पण तसंच करून घ्यायचं आहे बघा. असं तिकडनं असं करून घ्यायचं. आता हे पण बाजूला ठेवूया. आधी हे सगळी तयारी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला लागणार आहे. आधी हे पण करून दाखवते मी तुम्हाला. हे पण आपण आता हे 2 केले ना आपण, ऑरेंज आणि पांढरं व्हाईट, ते पण हे पण तसंच करून घ्यायचं. सेम प्रोसेस करायची अशीच. हे बघा आपण हे हिरवं पण हे केलं. आता याच्यावर आपण पांढरं ठेवणार आहे, म्हणजेच व्हाईट. हे बघा
असं असं करून घेणार आहे, याला असं दाबून घेणार आहे म्हणजे सगळं एकसारखं आलं पाहिजे. याच्यावरच आता हे ऑरेंज म्हणजे केसरी कलर हा पण ठेवून घेणार आहे आपण. असा सगळं सेट करायचं आहे पूर्ण असं. आणि आता हे पेपर असा करून घ्यायचा आणि आता हे सगळं असं करायचं बघा व्यवस्थित छान, म्हणजे पूर्ण असं एकत्रित होऊन जाते ते, इकडनं पण इकडनं पण. आणि आता याला हे असं पॅक करून घ्यायचं हे असं हे असं. आता हे असं असं करायचं त्याला, म्हणजे एक सलग एकावर एक पूर्ण तिन्ही पण येतात मग बघा असं. तुम्ही हलक्या हातानं लाटण्यानं पण करू शकता, पण मी हातानेच करत आहे असं 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 पूर्ण. आणि हे ते काही वेळ आता असंच राहू देऊ आपण, हे नंतर काढूया जरा सेट झाल्यावर. हे बघा झाली आपली बर्फी, 3 रंगाची बर्फी 26 जानेवारी निमित्त केली आहे. तुम्ही पण घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी केली ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. आणि याच्या आधी पण मी व्हिडिओज टाकलेले आहेत ते पण बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.